नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ड ऑफ सोशलॉजी चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करीत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या BA तृतीय वर्ष समाजशास्त्र पेपर क्रमांक 10 सामाजिक संशोधन पद्धतीची ओळख या पेपरमधील जे पहिले प्रकरण आहे, या पहिल्या प्रकरणातील जी वस्तुनिष्ठतेची समस्या आहे या टॉपिकच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आज माहिती घेणार आहोत। त्या प्रसंगी मी डॉक्टर दत्ता तंगलवाड जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड येथून मी आपल्या समोर विचार मांडत आहे। सामाजिक संशोधनातील म्हणजे सामाजिक संशोधनाच्या वस्तुनिष्ठतेमधील अडथळे आणि उपाययोजना या अनुषंगाने मी आपल्या समोर आज उभा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक संशोधनातील जी वस्तुनिष्ठता आहे या वस्तुनिष्ठतेमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे कोणकोणते आहेत या अडथळ्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी आज करणार आहोत। तर सामाजिक संशोधनाचा विचार करत असताना सामाजिक संशोधन म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक शास्त्रामध्ये जे संशोधन केलं जातं या संपूर्ण संशोधनाचा प्रामुख्याने मानवी वर्तन आणि मानवी क्रिया हा अभ्यास विषय आहे। आणि मानवाच्या क्रिया प्रतिक्रियांचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने या ठिकाणी दोन प्रकारे केला जातो। त्यामधले पहिला आहे एक व्यक्तिनिष्ठ पद्धतीने केलेला अभ्यास आणि दुसरा आहे वस्तुनिष्ठ पद्धतीने केलेला अभ्यास। म्हणजे प्रामुख्याने या दोन पद्धतीने अभ्यास केला जातो आणि या दोन पद्धतीमध्ये एखाद्या संशोधकाने किंवा विचारवंताने एखाद्या सामाजिक घटनेचा अभ्यास करत असताना तो स्वतःचे विचार, स्वतःची धारणा, स्वतःची कल्पना या सगळ्या गोष्टी या संशोधनामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो। या अभ्यासाला या ठिकाणी प्रामुख्याने व्यक्तिनिष्ठ अभ्यास असे म्हटले जाते। परंतु अशा प्रकारचा जो केला जाणारा अभ्यास आहे तो पूर्णपणे कुचकामी आहे, कारण या संशोधनामध्ये अनेक प्रकारचे दोष असण्याची शक्यता असते आणि या अध्ययनामध्ये वस्तुनिष्ठता ही फार कमी प्रमाणात आढळून येते। म्हणून हे संशोधन पूर्णपणे दोषपूर्ण असते असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। आणि म्हणून सामाजिक संशोधनामध्ये संशोधकाच्या म्हणजे पूर्वग्रहाचा प्रभाव पडू न देता एखाद्या घटनेचे अवलोकन अतिशय तटस्थपणे करणे गरजेचे आहे। त्या घटनेचे निरीक्षण, परीक्षण वस्तुनिष्ठपणे करणे अत्यंत गरजेचे आहे। अशा प्रकारची अपेक्षा या सामाजिक शास्त्रामध्ये केली जाते। घटनेची वास्तविकता अभ्यासली किंवा स्वीकारली जाते। म्हणून अचूक आणि निपक्षपाती अत्यंत वस्तुनिष्ठ अभ्यासात या ठिकाणी अत्यंत अचूक आणि वस्तुनिष्ठ व निपक्षपाती अभ्यास या ठिकाणी अपेक्षित असतो। वस्तुनिष्ठता हे वैज्ञानिक अध्ययनाचे किंवा वैज्ञानिक स्वरूपाच्या संशोधनाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे। सामाजिक संशोधन हे शास्त्रीय अभ्यासाची एक महत्त्वाची पद्धती आहे। म्हणून या ठिकाणी वस्तुनिष्ठता संशोधनामध्ये असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। सामाजिक संशोधनात अचूकता, तटस्थता आणि सत्यशीलता म्हणजे सत्यता बाळगणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। या अभ्यास पद्धतीत अभ्यासक पूर्णपणे तटस्थ राहून अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणजे परीक्षण आणि निरीक्षणातून जे निघणारे वेगवेगळ्या प्रकारचे निष्कर्ष असतात या सगळ्यांचा पडताळा केला असता सारखीच उत्तरं मिळाली पाहिजेत। यासाठी संशोधकाचे निरीक्षण हे अतिशय तटस्थ स्वरूपाचे असले पाहिजे। या ठिकाणी मानवी समाज हा पूर्णपणे परिवर्तनशील असतो। समाज जीवन सारखं बदलत असतं आणि या बदलत्या सामाजिक जीवनाचा अभ्यास करणे अत्यंत कठीण स्वरूपाचं कार्य आहे। हे जरी वास्तविकता जरी असली तरी या ठिकाणी त्यामध्ये
वस्तुनिष्ठ स्वरूपाचे जे निष्कर्ष आपण काढले तर नक्कीच या ठिकाणी आपल्या संशोधनामध्ये अचूकता येण्याची शक्यता असते. म्हणून संशोधकाला वस्तुनिष्ठ अभ्यास करणे, वस्तुनिष्ठ निष्कर्ष काढणे अत्यंत गरजेचे आहे. एखाद्या सामाजिक घटनेचे स्वरूप, तिची व्याप्ती काही ठराविक कालावधीच्या नंतर सारख्याच स्वरूपाची असेल असं बिलकुल होण्याची शक्यता नसते. म्हणून या ठिकाणी अनेक प्रकारच्या अडथळ्याची शक्यता असते. मानवी संबंध, व्यवहार यामध्ये अत्यंत गुंतागुंत आणि त्याचं बदलतं स्वरूप आहे. स्थळ, काळ, परिस्थितीनुरूप हे मानवी वर्तन, मानवी व्यवहार हे बदलत असतात. एकच व्यक्ती सर्व व्यक्तीसमोर सारखे वर्तन करणार नाही. आपल्या वरिष्ठासमोर त्याचे वर्तन वेगळे असेल, आपल्या कनिष्ठासमोर त्यांचे वर्तन वेगळे असेल, समवयस्कांसमोर त्याचं वर्तन वेगळं असेल. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती ही बहुरंगी आणि बहुआयामी असलेली आपल्याला पाहायला भेटते. म्हणून खऱ्या अर्थाने सामाजिक शास्त्रामध्ये एखाद्या मानवी वर्तनाचा किंवा मानवी समूहाचा अभ्यास करत असताना त्यामध्ये स्थळ, काळ, सापेक्षता येईलच असं आपल्याला बिलकुल म्हणता येत नाही. म्हणून या ठिकाणी वस्तुनिष्ठपणे अभ्यास करून या बदलत्या, परिवर्तनशील आणि अस्थिर घटनांचा अभ्यास करणे केवळ कठीण काम आहे. तरी या ठिकाणी काही पद्धती, काही तत्वांचा, काही मेथोडॉलॉजीचा जेव्हा आपण वापर करू तेव्हा या ठिकाणी याच्यामध्ये साहजिकच आपल्याला काही वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती प्राप्त होण्यास नक्कीच मदत होते असं मला या ठिकाणी वाटते. आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी या सामाजिक शास्त्राच्या अभ्यासामध्ये येत असलेले आपल्याला पाहायला भेटतात. यामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये जेव्हा आपण एखाद्या सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून एखाद्या नवीन समस्येच्या अनुषंगाने माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा जुन्या सामाजिक समस्येवर यापूर्वी अध्ययन झालेले आहे त्याची जेव्हा आपण नव्याने मांडण्याचा प्रयत्न करू ती माहिती, तेव्हा त्या ठिकाणी संशोधक जेव्हा संशोधनाचे कार्य करत असतो त्यामध्ये जे येणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे अडथळे आहेत या सर्व अडथळ्यांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. यामध्ये पहिला अडथळा आहे सामाजिक घटनांशी संबंधित पूर्णपणे अलिप्तता अशक्य. यामध्ये मित्रांनो सामाजिक घटना आणि सामाजिक समस्या या अनुषंगाने जेव्हा आपण एखाद्या घटनेचे अध्ययन करण्याचा प्रयत्न संशोधक करत असतो त्यावेळेला नक्कीच त्यामध्ये त्याच्या स्वतःच्या विचाराचा, मतांचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता असते. कारण संशोधक विशिष्ट मानवी समूह, जाती किंवा धार्मिक गटाशी निगडीत असतो आणि समुदायाच्या संस्कृती, आचार, विचार आणि मूल्यांचा प्रभाव या ठिकाणी संशोधकावर असतो. त्यामुळे संशोधन करत असताना सर्व घटकापासून पूर्णपणे अलिप्त राहून या ठिकाणी संशोधन करणे संशोधकाला शक्य होत नाही. म्हणून अभ्यास घटकाशी पूर्णपणे अलिप्तता अशक्य असते. थोडक्यात संशोधन प्रक्रियेत संशोधक स्वतः अध्ययन विषयापासून अलिप्त किंवा तटस्थपणे माहिती प्राप्त करू शकत नाही. त्याची मते, त्याची धारणा, त्याची अभिव्यक्ती, त्याच्या कल्पना जे असतात या सर्वांचा प्रभाव त्याच्या संशोधनावर पडण्याची शक्यता असते. म्हणून सामाजिक संशोधन करत असताना संशोधनकर्ता हा संशोधन कार्यामध्ये पूर्णपणे अलिप्त किंवा तटस्थपणे संशोधन कार्य करू शकेल हे अतिशय कठीण काम असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येते. पुढचा मुद्दा आहे आत्यंतिक भावनाशीलतेचा प्रभाव. मित्रांनो सामाजिक घटनेचे अध्ययन करत असताना संशोधक एक प्राथमिक सामान्य मानव प्राणी आहे. मानव हा सामाजिक प्राणी आहे. तो एक भावना प्रधान, भावनाशील प्राणी आहे. संशोधकाच्या मनावर त्याची संस्कृती, सामाजिक नैतिकत्वे, दृष्टिकोन यांचा पूर्णपणे प्रभाव असतो. अनेकदा संशोधकाच्या मनावर भावनात्मकतेचा प्रभाव जेव्हा अधिक पडतो तेव्हा व्यक्ती ती संवेदनशील आणि गंभीर सामाजिक समस्येच्या संदर्भात संशोधन
करताना संशोधक हा बऱ्याच वेळ प्रसंगी भावनेच्या आहारी गेलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि यामुळे संशोधनामध्ये संशोधकांनी जी मांडलेली माहिती असते ती चुकण्याची शक्यता असते, कारण त्याच्या भावना प्रधानतेचा प्रभाव त्याच्या सामाजिक संशोधनावर पडत असतो आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. समजा एखादा उच्चवर्णीय माणूस जर अस्पृश्य जातीचा अभ्यास करत असेल, सामाजिक घटकातील उपेक्षित दुर्लक्षित घटकांचा जर अभ्यास करत असेल, तर हा अभ्यास करत असताना ती व्यक्ती म्हणजे अशा प्रकारे ही व्यक्ती जर या समाजाचा अभ्यास करत असेल आणि ती व्यक्ती जर भावना प्रिय असेल किंवा भावनाशील असेल किंवा भावनिक असेल, तर अशा व्यक्तीच्या संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता असण्याची शक्यता फार कमी आहे. कारण अशा व्यक्तीच्या मनामध्ये या अस्पृश्य समाजाबद्दल, दलित समाजाबद्दल जी त्याच्या मनामध्ये कल्पना घर करून आहे, तो त्या आपल्या कल्पनेला शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या संकल्पनेच्या आपल्या मनातल्या धारणेच्या भोवताल तो फिरत असतो आणि अशा प्रसंगी त्याच्या मनात जर वाटले की गलितच्या वस्तीतील लोक जे राहतात यांचं वर्तन पण तशाच प्रकारचं असण्याची शक्यता असते, ते लोक समाज विघातक वर्तन करणारे लोक असतात, ते लोक गुन्हेगार लोक असतात, अशा प्रकारची जर मानसिकता त्या संशोधकाची असेल, तर ती व्यक्ती संशोधन करत असताना एक गुन्हेगार व्यक्तीचा मी अभ्यास करतोय या भावनेतून त्या लोकांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे त्याच्या संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता येणार नाही आणि यामध्ये सामाजिक घटना, सामाजिक व्यवहार, वर्तन, संस्कृती, मूल्ये आदींचा अध्ययनावर संशोधकाच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रभाव प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संशोधनावर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता येण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून संशोधकाची भावनाप्रियता, संशोधक जर अति भावनाशील असेल किंवा भावनाशून्य असेल तरी त्या प्रसंगी दोन्ही प्रसंगी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे या ठिकाणी या संशोधनामध्ये अनेक अडचणी उद्भवण्याची शक्यता असते. संशोधन जर वस्तुनिष्ठ नाही झालं तर त्यामधून निघणारे निष्कर्ष पूर्णपणे चुकीचे निघण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी संशोधकाला अशा गोष्टीचा विचार करावा लागतो आणि ही एक फार मोठी अडचण किंवा अडथळा सामाजिक संशोधनाच्या वस्तुनिष्ठतेमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आहे व्यक्तिगत स्वार्थी भावना. संशोधकाचा स्वतःचा स्वार्थ, मोह, लोभ हा संशोधनाच्या अध्ययनातील अत्यंत मोठा असा अडथळा आहे. जेव्हा संशोधकाला असे वाटते की आपल्या संशोधनाचा परिणाम किंवा आपण जे काढलेले निष्कर्ष आहेत तर ह्या निष्कर्षाची अंमलबजावणी झाली तर त्यातून काही फलनिष्पत्ती होण्याची शक्यता आहे असे जेव्हा त्याला वाटेल, तो त्या प्रसंगी तो आपले विचार, आपल्या भावना या ठिकाणी मांडत असताना आपला स्वार्थ ज्या ज्या ठिकाणी साधता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करत असतो. मानव ज्या प्रकारे समाजशील प्राणी आहे तसेच तो एक स्वार्थी प्राणी देखील आहे. मानव प्राण्या एवढा स्वार्थी प्राणी भूसृष्टीवर दुसरा कोणताच नाही असं माझं ठाम मत आहे. म्हणून या ठिकाणी संशोधक जेव्हा संशोधनाचे कार्य करत असतो त्या प्रसंगी आपल्या स्वार्थाला तो विशेष प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत असतो. या ठिकाणी काही लोक अपवाद असतीलही नाही अशातला भाग नाही. अनेक समाजसेवक या देशामध्ये होऊन गेले, अनेक साधू संत होऊन गेलेले आहेत. या ठिकाणी काही लोक अपवाद आहेत, परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक माणूस हा स्वार्थी बनत चाललेला आहे आणि या स्वार्थी भावनेतून जेव्हा संशोधन केलं जातं तेव्हा त्या संशोधनामध्ये 100% उणिवा असण्याची शक्यता असते. म्हणून संशोधकाची स्वार्थीवृत्ती ही संशोधनामध्ये एक प्रचंड मोठा अडथळा असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येते. हा संशोधक जेव्हा संशोधन कार्य करत असतो त्या प्रसंगी तो आपल्या जाती समूहाचं हित
कशा प्रकारे साधलं जाईल या गोष्टीचा प्रयत्न करत असतो. तो आपल्या जाती समाजाच्या विरोधात माहिती संकलन करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि जर एखाद्या जातीबद्दल आपल्या मनामध्ये पूर्वग्रह असेल, अशा प्रसंगी ही व्यक्ती ज्या जाती समूहाचा अभ्यास करत आहे त्या जाती समूहाचा अभ्यास करत असताना त्यांच्या विरोधात कशा प्रकारची मत मांडणी करता येईल याचा विचार करत असतो. म्हणून या ठिकाणी ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण अडथळे असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. आणि बऱ्याचदा मग संशोधक आपण जे गृहीतकर्ते मांडलेले आहेत हेच गृहीतकर्ते कशा प्रकारे सिद्ध करता येईल याचा प्रयत्न करत असतो. आपण मांडलेली जी गृहीतकर्ते आहेत ही गृहीतकर्ते चुकता कामा नाहीत यासाठी बऱ्याचदा प्रयत्न केला जातो. वास्तविकता संशोधन कार्य करत असताना संशोधनामध्ये जर आपल्या एखादं गृहीतकर्ते जर कुचकामी ठरलं तर त्याबद्दल काही फारसं नुकसान होण्याची शक्यता नसते. परंतु बहुतांशी संशोधक हा मी म्हणलेलं माझंच खरं अशा प्रकारची जेव्हा भावना मनामध्ये असते तेव्हा मात्र या ठिकाणी या संशोधनामधून निघणारे निष्कर्ष नक्कीच दोषपूर्ण असतात. आणि हा एक मोठा अडथळा या ठिकाणी आपल्या संशोधन कार्यामध्ये असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. पुढचा मुद्दा आहे शोध कार्यातील घाई. मित्रांनो, कोणत्याही सामाजिक संशोधनामध्ये संशोधन कार्य करत असताना श्रम, वेळ आणि पैसा भरपूर प्रमाणामध्ये खर्च होण्याची शक्यता असते. त्यामध्ये संशोधन कार्यामध्ये परंतु संशोधक हा एक ठराविक काळामध्ये आपले संशोधन पूर्ण करण्यासाठी घाईघाईने आपले काम उरकण्याचा प्रयत्न करतो. अलीकडच्या काळामध्ये जे संशोधन होत आहे या संशोधनाचा जर आपण बारकाईने आढावा घेतला तर यामध्ये अनेक उणिवा असलेल्या पाहायला भेटतात. एखाद्या संशोधकाने दुसऱ्याने केलं संशोधन आहे त्याचं संशोधन पूर्ण जसं आपण उचलायचं आणि ते आपल्या संशोधनामध्ये समाविष्ट करायचं अशा प्रकारची पद्धती बऱ्याच ठिकाणी होत असलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. त्याचबरोबर संशोधकाला आपले संशोधन कार्य नियोजित वेळेत, नियोजित श्रमात आणि ठराविक पैशामध्ये पूर्ण झाले पाहिजे अशा प्रकारची मानसिकता असते. परंतु संशोधनात नवीन तथ्याचा शोध आणि जुन्या तथ्यांचे परीक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सिद्धांतिक आकृतीबंध जोपर्यंत आपण निश्चित करणार नाहीत, विविध सरण्यांचा आपण अवलंब करणार नाहीत, या सरण्यांच्या माध्यमातून विश्लेषण करणार नाहीत तोपर्यंत आपल्या संशोधनामध्ये स्पष्टता येण्याची फार शक्यता कमी असते. आणि जे संशोधन कार्य आहे केव्हा जे एकदा पूर्ण होईल अशा प्रकारची यांची मानसिकता असते. म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे व्यावहारिक दृष्टिकोन असलेला आपल्याला पाहायला भेटतो. सामाजिक घटना आणि सामाजिक समस्या यांचं जे गुंतागुंतीचं स्वरूप आहे हे जर आपल्याला बारकाईने अभ्यासायचं असेल तर या ठिकाणी संशोधनामध्ये अतिघाई करणे कामाचे नाही. अतिघाई आणि संकटात नेई अशा प्रकारची मानसिकता बऱ्याचदा होत असलेली पाहायला भेटते. आणि या घाईमुळे संशोधनाकडून काढलेले जे निष्कर्ष असतात ते पूर्णपणे चुकण्याची शक्यता असते. म्हणून संशोधकांनी केलेली संशोधन कार्याचे जे घाई गडबड आहे या घाई गडबडीचा परिणाम नक्की त्याच्या कार्यावर होत असलेला पाहायला आपल्याला भेटतो. आणि या घाई गडबडीमुळे संशोधनावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते. म्हणून वस्तुनिष्ठ संशोधनामधील ही एक मोठी अडचण आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे नैतिक पक्षपाताची भावना. आता नैतिकपणे पक्षपातीपणा हा बहुतांशी बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. या संदर्भात लुंडबर्ग या विचारवंतांनी म्हटलेले आहे, प्रत्येक मानवी समाजात नीती अनतीच्या काही कल्पना रूढ असतात. या रूढी कल्पना धार्मिक मूल्ये तिच्या सामाजिक मनावर प्रभाव करत असतात आणि अशा प्रभावातून संशोधक स्वतःला पूर्णपणे कदापि अलिप्त ठेवू शकत नाही. एकंदरीत एखाद्या शास्त्रीय संशोधनात पक्षपात विरहित संशोधनाला अत्यंत महत्त्व असते. त्याप्रमाणे माहितीचे संकलन करणे अत्यंत गरजेचे असते. परंतु सामाजिक प्रवाह, नीती अनीती, रूढी, सामाजिक धारणा, सामाजिक विरोध
या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याचदा या कार्यामध्ये अडथळे ठरत असलेले आपल्याला पाहायला भेटतात। समाजाशी निगडीत वास्तविक तथ्ये मांडण्याची नैतिकता संशोधकाकडे अत्यंत महत्त्वाची आहे, परंतु दुर्दैवाने या ठिकाणी बहुतांश वेळा ही नैतिकता पूर्णपणे नष्ट झालेली आपल्याला जेव्हा पाहायला भेटते, तेव्हा मात्र या ठिकाणी संशोधनामध्ये अनेक उणिवा किंवा विरोधाभासी विचार मांडण्याचे प्रयत्न संशोधकाकडून केले जातात आणि त्यामुळे संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता येण्याची शक्यता हळूहळू कमी होत जाते। म्हणून नैतिक पक्षपातीपणाची भावना हा मुद्दा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे। पुढचा मुद्दा आहे स्वतःच्या ज्ञानावर अति आत्मविश्वास। बऱ्याचदा सामाजिक शास्त्राचं संशोधन असेल किंवा नैसर्गिक शास्त्राचं संशोधन असेल, शास्त्र हे कोणतंही असो, या शास्त्रामध्ये संशोधन करत असताना संशोधक हा स्वतः एक बुद्धिमान आणि विवेक जागृत ठेवणारा एक चिकित्सक व्यक्ती असतो। संशोधकाला एखाद्या वेळी लहान चुकीचे संशोधनात एखाद्या वेळी लहान चुकीचे अनेक विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते। क्लाइड हार्ट यांनी या संदर्भात म्हटलेले आहे, वस्तुनिष्ठतेचा संबंध हा सामान्य ज्ञानाशी नसून तो वास्तविक ज्ञानाशी आहे। संशोधकाने चौकस वृत्ती जागोर ठेवून तथ्य विश्लेषण करणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु अनेकदा असे होत नाही। स्वतःचे ज्ञान बुद्धिमत्तेविषयी त्यांच्या ठिकाणी असलेला जो भ्रम आहे, अहंकारी भावना आहे, यामुळे वस्तुनिष्ठ अभ्यास होऊ शकत नाही। माझे तेच खरे असे म्हणण्याची भावना बऱ्याचदा संशोधकाच्या मनात असते आणि त्यामुळे संशोधन कार्यामध्ये अडथळे निर्माण होतात। संशोधन कार्यामध्ये केला जाणारा पडताळा असेल, त्याची मांडणी केलेली असेल, तथ्यांचं विश्लेषण करणं असेल, या प्रसंगी चुकीची शक्यता असते आणि यामुळे संशोधनामध्ये अनेक समस्या उद्भवत असलेल्या आपल्याला दिसतात आणि यामुळे हा मुद्दा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण अति आत्मविश्वास, मराठीमध्ये म्हणच आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, अशा प्रकारे बऱ्याचदा हा अनुभव या ठिकाणी प्रत्ययास येतो आणि यामुळे संशोधकाने केलेल्या संशोधन कार्यामध्ये अनेक उणिवा असण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। पुढचा मुद्दा आहे पक्षपाती भावना किंवा पूर्वग्रहयुक्त दृष्टिकोन। मित्रांनो, शास्त्रीय संशोधनामध्ये पूर्वग्रह, चुकीच्या कल्पना, पक्षपाती दृष्टिकोन यांना अजिबात स्थान नाही। लुंडबर्ग यांनी म्हटलेले आहे, संशोधकाचा पूर्वग्रह आणि त्याचा पक्षपाती दृष्टिकोन हा संशोधनातील विज्ञाननिष्ठता नष्ट करण्यासाठी कारणीभूत असणारा एक महत्त्वाचा घटक आहे। सामाजिक संशोधनामध्ये अध्ययन करत असताना संशोधकाला स्वतःचे विचार आणि भावना पूर्णपणे दूर ठेवून या वैयक्तिक विचारापासून अलिप्त राहून संशोधन करावं लागतं। परंतु बऱ्याचदा पूर्वग्रह हा या ठिकाणी संशोधनामध्ये एक मोठा अडथळा निर्माण करू शकतो। या संदर्भात जेम्स ड्रेवर म्हणतात की पूर्वग्रह ही एक अशी मनोवृत्ती आहे की जे भावनात्मक रंगामध्ये रंगली जाते आणि ती कोणतीही विशिष्ट क्रिया किंवा व्यक्ती, वस्तू किंवा सिद्धांताच्या विरोधात किंवा बाजूने नसते। अभ्यासकात गुरफटणे किंवा परस्पराच्या क्रिया प्रतिक्रियामध्ये हस्तक्षेप करणे या संबंधी अध्ययनात पक्षपातीपणा निर्माण करतात। अनेकदा संशोधक प्राप्त तथ्यामध्ये हस्तक्षेप करून हवा तसा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पक्षपाती भावना आणि संशोधकाचा पूर्वग्रहयुक्त दृष्टिकोन यामुळे संशोधनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात। संशोधने वस्तुनिष्ठ स्वरूपाचं होऊ शकत नाही, म्हणून हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे।
पुढचा मुद्दा आहे बाह्य घटकांचा हस्तक्षेप. विद्यार्थी मित्रांनो, समस्या सूत्रण संशोधकाची स्वतःची आवड निवड अत्यंत महत्त्वाची असते. अनेकदा संशोधन कार्यामध्ये बाह्य घटकांचा जो वाढलेला हस्तक्षेप असतो त्यामुळे संशोधक स्वतःच्या संशोधनाच्या मूळ मार्गापासून भरकटून बऱ्याचदा दूर जाण्याची शक्यता असते. बाह्य घटकाच्या हस्तक्षेपामुळे वस्तुनिष्ठ अभ्यास या ठिकाणी होऊ शकत नाही. ही जी वस्तुनिष्ठ नीती आहे ती राखली जाऊ शकत नाही. कारण बऱ्याचदा संशोधकाला संशोधन करणारे जे मार्गदर्शक असतात, मार्गदर्शकाच्या इच्छेप्रमाणे बऱ्याचदा संशोधकाला विषय निवडावा लागतो. एखाद्या प्रसंगी आपली इच्छा नसताना एखाद्या समस्येवर काम करावं लागतं. एखाद्या प्रसंगी आपल्या संस्था प्रमुखांनी किंवा ऑफिस कार्यालयाच्या प्रमुखांनी एखाद्या समस्येसंदर्भात आपल्याला माहिती संकलित करायला सांगितलेली आहे. आपली इच्छा जरी नसली तरीही आपल्याला त्या अनुषंगाने काम करावं लागतं. आणि जेव्हा आपल्या इच्छेचा विरोध दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊन जेव्हा व्यक्ती काम करत असतो त्या प्रसंगी मात्र नक्की त्याच्या कार्यामध्ये अनेक प्रकारच्या उणिवा असलेली आपल्याला पाहायला भेटतात. आणि या उणिवामुळे संशोधनामध्ये एक उणीव निर्माण होते. मूळ विषय बाजूला राहून जातो आणि दुसऱ्या विषयाच्या अनुषंगाने माहिती संकलित केली जाते. यामुळे या ठिकाणी संशोधनाचा मूळ गाभा बाजूलाच राहतो आणि केवळ वस्तुनिष्ठतेच्या अभावामुळे अशा प्रकारच्या समस्या उदयाला येत असतात. म्हणून ही भावना अत्यंत धोकादायक असलेली मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. पुढचा मुद्दा आहे समूह श्रेष्ठत्वाची भावना. मित्रांनो, कसं आहे, प्रत्येक व्यक्तीला स्वजात, स्वधर्म, स्वसमूह, स्वसंस्कृती, स्वतःचा मानवी गट हा श्रेष्ठ वाटत असतो. तो इतरांना आपल्यापेक्षा निम्न किंवा शूद्र समजण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारची माणसाच्या मनामध्ये जी असलेली भावना आहे तिला आपण स्वसमूह श्रेष्ठत्ववादाची भावना असं आपण म्हणतो. याला दुसरा शब्द आहे स्वकेंद्रितता किंवा समूह केंद्रित भावना. आणि जेव्हा आपल्या समूहाच्या भोवताली हा वाहन जेव्हा फिरतो किंवा आपल्या समूहाला जेव्हा श्रेष्ठ मानण्याचा प्रयत्न करतो आणि श्रेष्ठ मानून जेव्हा अभ्यास करतो, अशा प्रसंगी ती व्यक्ती इतरांना आपल्यापेक्षा क्षुल्लक समजण्याचा प्रयत्न करते. अशा प्रसंगी यामध्ये अनेक उणिवा आपल्याला दिसून येतात. वस्तुनिष्ठ अध्ययनात संशोधकाची स्वसमूह केंद्रित भावना ही फार मोठी अडचण आहे. कारण संशोधक तथ्यांचे संकलन करत असताना, एककाचे अध्ययन करत असताना स्वतःची संस्कृती, स्वतःचा देश, स्वतःचा भूप्रदेश, स्वतःचा मानवी समूह, स्वतःची भाषा, स्वतःचे साहित्य यांना श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा मानसिकतेमुळे अनेक अडचणी येतात. स्वतःची संस्कृती श्रेष्ठ कशा प्रकारे आहे हे जेव्हा म्हणून ठरवण्याचा प्रयत्न करतो त्या तो इतरांना कनिष्ठ समजत असतो. आणि ही श्रेष्ठ आणि कनिष्ठ भावना आहे. श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या भावनेमुळेच भारतीय समाजामध्ये अनेक प्रकारचे संघर्ष आपल्याला झालेले पाहायला भेटतात. जर आपण भारताचा इतिहास बघितला तर या भारतीय समाजामध्ये धार्मिक तत्वाच्या नावावर, जातीच्या नावावर अनेक संघर्ष झालेले पाहायला भेटतात. हा धर्मप्रिय, जातीप्रिय असलेला भारतीय समाज किंवा भारतीय माणूस हा एखाद्या सामाजिक समस्येचे अध्ययन करत असताना निपक्षपातीपणे अभ्यास करणे फार दुर्मिळ आणि जोखमीची गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी संशोधनामध्ये अनेक प्रकारच्या उणिवा आपल्याला पाहायला भेटतात. जोपर्यंत समूह केंद्रित भावनेपासून अलिप्त होऊन संशोधन कार्य करणार नाही तोपर्यंत संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता येणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे अशा प्रकारची भावना संशोधन कार्यामधील एक मोठा अडथळा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सामाजिक संशोधनामध्ये येणारी जी वस्तुनिष्ठता आहे
या वस्तुनिष्ठतेमध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. मग आता केवळ अडथळे आहेत म्हणून थांबायचं का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन करत असताना या संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील हाही विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून या ठिकाणी वस्तुनिष्ठता साध्य करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या उपाययोजना समाजशास्त्रीय विचारवंतांनी आणि लेखकांनी सुचवलेले आहेत, या सुचवलेल्या उपाययोजनांचा सुद्धा आढावा घेणे अत्यंत कर्मप्रद ठरते असं मला या ठिकाणी वाटते. वास्तविक पाहता कोणत्याही सामाजिक शास्त्रातील सामाजिक समस्येचे अध्ययन करताना संशोधकाला अभ्यासक या नात्याने तटस्थ आणि निपक्षपातीपणे धोरण स्वीकारून अत्यंत सूक्ष्म आणि वस्तुनिष्ठ अभ्यास करणे अत्यंत गरजेचे असते. आणि अनेक घटकांच्या प्रभावाने वस्तुनिष्ठतेची जी नीती आहे यामध्ये संशोधकाच्या संशोधन कार्यामध्ये हे अडथळे आणतात. विविध मार्ग विविध पद्धती अवलंब करून अचूकता आणि वस्तुनिष्ठता आणणे या ठिकाणी काही प्रमाणामध्ये शक्य आहे. शास्त्रीय स्वरूपाच्या संशोधनात वस्तुनिष्ठता कशी आणता येईल यासाठी काही मुद्द्यांच्या आधारे वस्तुनिष्ठता आणण्यासाठी उपाययोजना कोणत्या आहेत हे सुचवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. यामध्ये पहिला मुद्दा आहे शब्द, संकल्पना आणि संज्ञांचे प्रमाणीकरण करणे. यामध्ये मित्रांनो सामाजिक शास्त्रात मानवी वर्तन, मानवी संबंध, क्रिया प्रतिक्रिया, मनोवृत्तीचे अध्ययन केले जाते. सामाजिक शास्त्रात रूढ अशा काही ठराविक सामाजिक शब्द असतात, संज्ञा असतात. या कशा प्रकारे वापरायच्या त्याचे सोयीनुसार विविध अर्थ काढले जातात आणि तशा प्रकारे त्याची मांडणी केली जाते. यासाठी संशोधन कार्यामध्ये वस्तुनिष्ठता आणि विश्वसनीयता आणण्यासाठी अशा प्रकारचे जे काही समाजामध्ये रूढ असलेले जे सामाजिक शब्द आहेत, संकल्पना आहेत, संज्ञा आहेत, काही परिभाषा आहेत, या प्रमाणीकरण करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा एक महत्त्वपूर्ण उपाय आहे. भौतिकशास्त्रामध्ये परिभाषिक शब्द आणि संज्ञांचा ज्या प्रकारे वापर केला जातो अगदी त्याच प्रकारे वापर जर सामाजिक शास्त्रामध्ये केला तर या ठिकाणी वस्तुनिष्ठता आणण्यासाठी थोड्या प्रमाणात का होईना मदत होईल अशा प्रकारचं मत मी या ठिकाणी मांडू इच्छितो. पुढचा मुद्दा आहे सामूहिक संशोधनावर भर. विद्यार्थी मित्रांनो, सामूहिक म्हणजे काय? या ठिकाणी 2 पेक्षा अधिक लोकांनी केलेलं संशोधन कार्य म्हणजे सामूहिक संशोधन कार्य होय. म्हणजे वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या भावनेचे, वेगवेगळ्या प्रकारची मानसिकता असलेली जर लोक 2 पेक्षा अधिक 4-2 माणसे जर एकत्रित येऊन एखाद्या सामाजिक समस्येच्या अनुषंगाने संशोधन करण्याचा जर प्रयत्न केला तर या सामूहिक संशोधनामध्ये एकापेक्षा जास्त संशोधकाने माहिती संकलित केलेली असल्यामुळे नवनवीन तथ्ये मिळणे शक्य होते आणि त्याचबरोबर पूर्वग्रह टाळणे सुद्धा शक्य होते. कारण एका समस्येसंदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींना माहिती संकलित करायची आहे आणि ही सगळ्यांनी संकलित केलेली माहिती जेव्हा आपण परस्पराशी पडताळून पाहण्याचा प्रयत्न करू तेव्हा त्याच्यामध्ये पूर्णपणे जर विभिन्नता आढळून आली तर त्याच्यामध्ये आपल्या संशोधनामध्ये चूक झाली अशी शक्यता किंवा भावना निर्माण होऊ शकते. म्हणून या ठिकाणी प्रत्येकजण हा वस्तुनिष्ठ माहिती संकलनाचा प्रयत्न करेल. म्हणून या ठिकाणी सामूहिक संशोधनावर भर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक संशोधक एकाच सामाजिक समस्येचे विविध दृष्टिकोनातून अध्ययन करतील. त्यामुळे एकाच घटनेचे नवनवीन पैलू आपल्या समोर येतील. नवीन तथ्याचा अन्वयार्थ स्पष्ट केला जाईल, त्याची वेगळ्या पद्धतीने मांडणी केली जाईल. परंतु यासाठी सामूहिक संशोधनामध्ये
तथ्यांच्या प्राप्तीसाठी एकच अध्ययन पद्धती अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. जर प्रत्येकाने वेगवेगळी पद्धती अवलंबवली तर मात्र माहितीमध्ये म्हणजे माहिती संकलनामध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून कुठल्याही एकाच संशोधन पद्धतीचा अवलंब करून जर सर्वांनी माहिती गोळा केली, सर्वांनी माहिती एकत्रित केली तर या माहितीमधून मिळणारे निष्कर्ष वस्तुनिष्ठ असतील. म्हणून या ठिकाणी सामूहिक संशोधनावर भर देणं अत्यंत गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे यादृच्छिक नमुना निवड पद्धतीचा अवलंब करणे. मित्रांनो, नावाप्रमाणे नमुना म्हणजे समग्राचा एक लहानात लहान भाग असतो जो संपूर्ण समूहाचे प्रतिनिधित्व करणारा नमुना असतो. एक छोटासा भाग असतो आणि एखाद्या लहान समग्राची निवड करून जेव्हा आपण समग्र समाजाचा अभ्यास करू किंवा माहिती संकलन करू त्यावेळी श्रम, वेळ आणि पैसा हा वाचण्याची खूप दाट शक्यता असते आणि यामुळे या ठिकाणी नमुना निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु शास्त्रीय चौकटीच्या ज्ञानाअभावी किंवा चुकीची जर नमुना निवड पद्धती निवडली तर त्यामुळे वस्तुनिष्ठ अध्ययन होत नाही. संशोधनकर्त्याला सोयीचे होण्यासाठी नमुना निवड करतो असे नमुने समग्राचे प्रतिनिधित्व करणारे नसतील तर त्यामध्ये वस्तुनिष्ठता आणि विश्वसनीयता असणे कदापि शक्य नाही. म्हणून या ठिकाणी संशोधनात प्रतिनिधित्व करणारा नमुना असला पाहिजे. यासाठी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीचा अवलंब करून जर संशोधकांनी माहिती संकलित केली तर या ठिकाणी या पद्धतीमध्ये समूहातील सर्व लोकांना नमुन्यामध्ये सहभागी होण्याची समान संधी असेल आणि या पद्धतीमध्ये संशोधकाला हस्तक्षेप करण्याची संधी फार कमी असते. म्हणून या पद्धतीची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. यादृच्छिक नमुना निवड पद्धतीमध्ये कसल्याही प्रकारचा पक्षपात न होता माहिती संकलन करण्याला मदत होते. म्हणून यादृच्छिक नमुना निवड पद्धती निवडणे अत्यंत गरजेचे आहे. तरच या ठिकाणी संशोधन विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती आपल्याला प्राप्त करता येते, आपल्या विषयाचे अवलोकन करता येते. परीक्षण आणि तुलनात्मक अध्ययन सोप्या पद्धतीने होण्यासाठी या ठिकाणी ही पद्धती उपयुक्त आहे आणि जास्तीत जास्त वस्तुनिष्ठता कशा प्रकारे राखता येईल यासाठी यादृच्छिक नमुना निवड पद्धती महत्त्वपूर्ण कार्य करते. कारण या ठिकाणी समूहातील सर्व लोकांना या नमुन्यामध्ये सहभागी होण्याची समान संधी असते. त्यामुळे या ठिकाणी निवडलेला व्यक्ती हा वस्तुनिष्ठ माहिती देत असतो. त्याने दिलेल्या माहितीमुळे ती माहिती जर संशोधकाने तशीच्या तशी जर रेखाटली किंवा नोंदून घेतली तर या ठिकाणी या माहितीच्या आधारावर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं दर्जेदार संशोधन करता येतं. म्हणून हा एक महत्त्वाची उपाययोजना असलेली या ठिकाणी आपल्याला सांगता येते. पुढचा मुद्दा आहे प्रयोग पद्धतीचा अवलंब करणे. मित्रांनो, ज्या प्रकारे नैसर्गिक शास्त्रामध्ये प्रयोगशाळेचा वापर केला जातो अगदी त्याच प्रकारे सामाजिक शास्त्रामध्ये अभ्यास करताना सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रयोग पद्धतीचा अवलंब करणे शक्य आहे. कारण मानवी समाज ही सामाजिक शास्त्राची प्रयोगशाळा आहे. यामध्ये प्रामुख्याने व्यक्तीच्या विचारामध्ये जरी भिन्नता असली तरीही या ठिकाणी माहिती संकलनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा जर अवलंब केला तर या ठिकाणी आपल्याला माहिती वस्तुनिष्ठ संकलित करता येते. कारण सामाजिक शास्त्रातील अभ्यास घटक मानव आणि मानवी वर्तन आहे. सामाजिक शास्त्रात मानवी क्रिया प्रतिक्रियांचा अभ्यास केला जातो. तरी या ठिकाणी प्रत्यक्ष निरीक्षण प्रयोग पद्धतीचा अवलंब सामाजिक शास्त्रामध्ये शक्य असतो. त्या ठिकाणी समाजमिती तंत्र असेल, आशय विश्लेषण असेल, मनोवृत्तीचे आकलन असेल, अशा पद्धतीचा अवलंब करून आपल्याला सामाजिक शास्त्रातील एखाद्या सामाजिक समस्येच्या अनुषंगाने निष्कर्ष काढता येतात. काही प्रमाणामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये अभ्यास घटकावर नियंत्रण ठेवून जर अध्ययन केले तर या ठिकाणी त्याला प्रयोग पद्धती म्हटले जाते आणि नियंत्रित अभ्यास पद्धतीचा अवलंब करून संशोधन वस्तुनिष्ठ स्वरूपाचे करता येते. प्रयोग पद्धतीचा अवलंब
शास्त्रीय कसोट्या वापरून संशोधनामध्ये जास्तीत जास्त वस्तुनिष्ठता कशा प्रकारे आणता येईल यासाठी प्रयोग पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। यामध्ये प्रामुख्याने समाजमिती तंत्र आहे, असे विश्लेषण तंत्र आहे, मनोवर्तीचे आकलन तंत्र आहे। या वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे आणि जेव्हा आपण या तंत्राचा अवलंब करू तेव्हा सामाजिक शास्त्रातील तथ्य संकलनामध्ये वस्तुनिष्ठता येण्याची शक्यता आहे। म्हणून हा एक महत्त्वपूर्ण उपाययोजना म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येते। पुढचा मुद्दा आहे तंत्रे आणि साधने यांचा उपयोग। आधुनिक काळात संशोधनात अधिक विश्वसनीयता, अचूकता आणि निरपेक्षपणा आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधने बाजारामध्ये आलेली आहेत। उदाहरण झालं तर टेप रेकॉर्डर आहे, फोटोग्राफी आहे, रेकॉर्डिंग आहे, चलचित्र आहे, इंटरनेट आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे आहेत। या वेगवेगळ्या तंत्रांपैकी आपल्याला ज्याची आवश्यकता आहे त्याचा वापर करून जर आपण माहिती संकलित केली तर त्या ठिकाणी त्या माहितीचे विश्लेषण करणे आणि वस्तुनिष्ठ निष्कर्ष काढणे सोपे जाते। तसेच त्या माहितीचे सांकेतीकरण, वर्गीकरण, विश्लेषण यासाठी SPSS नावाचं एक सॉफ्टवेअर उदयाला आलेलं आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्राप्त केलेली जी आकडेवारी आहे या आकडेवारीचे विश्लेषण करणे, बायफर्गेशन करणे अत्यंत सोपं होतं। म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे। तर या तंत्रांचा अवलंब करून आपल्याला आपल्या संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता आणता येते। पुढचा मुद्दा आहे प्रश्नावली आणि अनुसूचीचा उपयोग। विद्यार्थी मित्रांनो, सर्वसामान्यपणे सामाजिक शास्त्रातील संशोधनामध्ये प्रश्नावली आणि अनुसूची हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। या तंत्रांचा जर आपण अवलंब केला तर या तंत्रामध्ये संशोधकाला त्याचा हस्तक्षेप फार कमी प्रमाणामध्ये करता येतो आणि सामाजिक शास्त्रामध्ये प्रश्नावली आणि अनुसूची यांच्या वापरामुळे संशोधकाला त्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने माहिती प्राप्त होते। त्यामुळे सामाजिक अध्ययनात वस्तुनिष्ठता आणता येते। परंतु प्रश्नावली सारखे तंत्र भारतासारखे आपल्या ग्रामीण भागामध्ये कितपत उपयोगी पडेल हा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे। कारण आपल्या भारतातील बहुतांशी आजही ग्रामीण लोक निरक्षर असलेले आपल्याला पाहायला भेटतात। कारण ग्रामीण भागातील बऱ्याच निरक्षर लोकांना प्रश्नावली सोडवणे केवळ अशक्य आहे। एवढेच नव्हे तर अलीकडच्या पिढीचा जर विचार केला तर अतिशय गंभीर परिस्थिती आहे। कारण ग्रामीण भागामध्ये जे आपण शिकले सवरलेले मुलं म्हणतो यांना सुद्धा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच माहितीचे आकलन होत नाही। यामुळे प्रश्नावली सारखे तंत्र थोडेसे वापरण्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता असते। तरी त्यामुळे यावर रामबाण इलाज म्हणून अनुसूची अत्यंत उपयोगी ठरू शकते। कारण या ठिकाणी प्रश्नावली आणि अनुसूची यामध्ये एवढाच फरक आहे, प्रश्नावली हा उत्तरदाता स्वतः भरून देत असतो, तर अनुसूची ही उत्तरदात्याला प्रश्न विचारून त्याची उत्तरं स्वतः संशोधक भरून घेत असतो। म्हणून तिला अनुसूची म्हणायचं। एकच फॉर्मॅट दोघांनाही वापरता येतो। म्हणून या ठिकाणी प्रश्नावली आणि अनुसूची या दोन तंत्रांचा अवलंब करून जर आपण माहिती संकलित केली तर या ठिकाणी माहिती वस्तुनिष्ठ संकलित करण्याला नक्कीच मदत होऊ शकते। म्हणून हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। पुढचा मुद्दा आहे आंतरविद्याशाखीय अध्ययनाला प्राधान्य देणे। मित्रांनो, सध्या स्थितीत संशोधनात विचार करत असताना आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन हळूहळू विकसित होत चाललेला आहे। दिवसेंदिवस याचे महत्त्व वाढत चाललेली आहे। या संदर्भात श्रीमती यंग यांनी म्हटलेले आहे की आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन हे वर्तमान जीवनातील जटिल बनलेल्या सामाजिक, मानसिक, आर्थिक शक्तीच्या जाळ्याचे अध्ययन आणि विश्लेषण करणे सोपे जाणारे एक महत्त्वाचा मार्ग आहे। सध्या स्थितीमध्ये समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान,
लोकप्रशासन अशा वेगवेगळ्या शास्त्रांचा आंतरशाखीय दृष्टिकोनातून जर अभ्यास केला तर या शास्त्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या संशोधकाने आणि वेगवेगळ्या विचारवंतांनी जे काढलेले निष्कर्ष आहेत किंवा जे केलेली माहिती संकलन आहे, या माहिती संकलनाच्या आधारावर आपल्याला वस्तुनिष्ठतेपर्यंत पोहोचता येतं, वस्तुनिष्ठ माहिती संकलित करता येते आणि अचूक निष्कर्ष काढता येते. म्हणून या ठिकाणी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. थोडक्यात आपण असे सांगता येते की सामाजिक शास्त्राची प्रयोगशाळा ही जरी मानवी समाज असली तरी वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रांचा आणि साधनांचा वापर करून जर आपण तथ्य संकलन केलं तर हे संकलन हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचं होऊ शकतं. विविध घटकांचा तंत्रांचा अवलंब करणे म्हणून अत्यंत गरजेचे आहे. जर ही तंत्र वापरली तरच माहिती वस्तुनिष्ठ प्राप्त होऊ शकते आणि संशोधनामध्ये आपल्याला वास्तवापर्यंत जाता येते. समस्येचे मूळ कारण काय आहे आपल्याला शोधून काढता येते. म्हणून या ठिकाणी सामाजिक शास्त्रातील संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता आणण्यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या उपाययोजना आहे या उपाययोजनांचा आढावा घेणे या ठिकाणी क्रमप्राप्त ठरते असं मला या ठिकाणी वाटते. असे वेगवेगळे उपाययोजना जर आपण केल्या तर नक्कीच या ठिकाणी सामाजिक शास्त्रामध्ये जे संशोधन आहे हे वस्तुनिष्ठता येऊ शकते आणि माहिती संकलन व्यवस्थितपणे पार पाडू शकतं. म्हणून वस्तुनिष्ठ तथ्य संकलन अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटते. अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण या सामाजिक संशोधनामध्ये असणाऱ्या वस्तुनिष्ठतेची जी समस्या आहे या समस्येच्या अडचणी आणि त्यावर उपाययोजना या दोन बाबीचा या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. ही माहिती आपल्याला समजली असेल अशी या ठिकाणी मी गृहीत धरतो आणि थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.